आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूया। सुरुवातीला विधान परिषदेचा रणसंग्राम। महाविकास आघाडीचा विधान परिषदेचा उमेदवार उद्याच समजेल। उद्या 11 वाजता अर्ज दाखल करताना उमेदवार कोण ते समजणार आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया। 99% उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। महाविकास आघाडीच्या विधान परिषदेच्या उमेदवारावरनं मिलिंद नार्वेकरांचं विधान, ठाकरे असल्यामुळे उरलेला 1% सांगता येत नाही, पण बॉस इज ऑलवेज राईट, असं मिलिंद नार्वेकरांचं विधान। भाजपकडनं विधान परिषदेत सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य। उमेदवार निवडीमध्ये प्रादेशिक समतोलासोबतच सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न। वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांची सभागृहात इन्कमिंग। विधान परिषदेवरती संधी न दिल्यामुळे भाजपचे संजय केनेकर नाराज। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकरांचं स्टेटस चर्चेत। केनेकरांना परिषदेवरती भाजपकडनं 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती। महायुतीच्या समन्वय समितीची लवकरच बैठक होणार। विधान परिषदेवरती पक्षातनं कोणते उमेदवार उभे करणार यावरती चर्चा होणार। तर गायकवाड प्रकरण आणि नरेंद्र मेहता सरनाईक वादाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होणार। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवरती पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय असताना शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडनं त्यांच्या नावावर सकारात्मक विचार सुरू। शिवसेनेच्या ऑफरवरनं आज भूमिका स्पष्ट करण्यापूर्वी बच्चू कडूंची मुंबईमध्ये प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये कडूंची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। विधान परिषदेसाठी प्रहार विलीन करण्याची कडूंना शिवसेनेची ऑफर। विलिनीकरणाची अट कोणी घातली हे अजून मला माहिती नाही। शिवसेना नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। काल शिवसेना नेत्यांसोबत चर्चा होणार होती, परंतु झाली नाही। शिवसेना विधान परिषदेच्या ऑफरवरती बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे हे माहिती नाही। एखाद्या आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष विलीन करत असेल तर त्यावरती नंतर बोलू। बच्चू कडूंच्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया।